या चक्कर बद्दल कोणते कोणते गैरसमज आहेत त्याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल? चक्कर बाबत खूप गैरसमज आहेत मॅडम. पहिला सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे पेशंट आमच्याकडे येतो आणि आम्हाला सांगतो सर मला चक्करचा आजार आहे. अहो चक्कर हा सिम्पटम आहे. जसं फीवर आला आपण म्हणतो का फीवरचा आजार आहे. फीवर हा डेंग्यूमुळे येतो, टीबीमुळे येतो. बरेच वेळा डॉक्टर सुद्धा सांगतात अरे तुला चक्करचा आजार आहे. तर हा चक्कर हा आजार नाही, चक्कर हे सिम्पटम आहे. आणि चक्कर कशामुळे येते हे तुम्ही शोधणं गरजेचं आहे. तर पहिला गैरसमज हा आहे की चक्कर आजार नसून चक्कर फीवर सारखा सिम्पटम आहे आणि चक्करची भली मोठी लिस्ट आहे. ते कुठल्या आजारामुळे चक्कर होती हे चक्कर शोधणे गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं पेशंटला कुशी बदलताना चक्कर येते. कुशी बदलताना चक्कर येते त्यांना वाटतं की मान टर्न करण्यामुळे चक्कर येते. बरेच डॉक्टर सुद्धा यालाच म्हणतात की स्पॉन्डिलोसिसमुळे तुला चक्कर आहे. तर हे चक्कर एका विशिष्ट कानामध्ये विशिष्ट पार्टिकल सुट्टे झाल्यामुळे होती. त्याला आम्ही रिपोजिशनिंग प्रोसिजर म्हणून असते. एका दिवसात पेशंट बरा होतो. 6-6 महिने असे चक्करने सफर झालेले पेशंट आमच्याकडे आलेत. एवढे भली मोठी इन्व्हेस्टिगेशन करून 60-60 हजाराचे इन्व्हेस्टिगेशन करून आलेले ते एका दिवसात बरे होतात. बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे येतो घाबरून गेलेला असतो. अहो सर आमचा एक्सरे काढला मला स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे त्यामुळे चक्कर येते. तर मला इथं प्रेक्षकांना सांगायचं आहे स्पॉन्डिलोसिसमुळे चक्कर कधीही येत नसते. स्पॉन्डिलोसिसमध्ये हाताला मुंगे येणे बॅलन्स जाणे होतं पण असं गोल गोल फिरणारी चक्कर स्पॉन्डिलोसिसमुळे होत नसते. त्यामध्ये हाताची ताकद जाते आणि वेगवेगळ्या साईन्स असतात. तर स्पॉन्डिलोसिसमुळे चक्कर येत नसते. बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज आता चक्कर झाली आपल्याला पण माहिती आहे. बऱ्याच गोळ्या आहेत मी गोळ्याचं नाव घेत नाही पण 2 फेमस गोळ्या आहेत ते गोळे खाल्ली की बरे होतं. पण मी तुम्हाला आत्ता सांगितलं चक्कर पेशंट एवढ्या मोठ्या लिस्टला संबोधतो. तर चक्कर कशामुळे येते हे पहिल्यांदा शोधणं गरजेचं आहे. आणि कधी कधी काय होतं एखाद्या डॉक्टरकडे गेलं तर चक्कर आली तुझ्या लहान मेंदूत पॅरालिसिस झाला असेल किंवा लहान मेंदूची धमनी ब्लॉक झाली असते. कधी कधी साधी चक्कर असते मायग्रेनची चक्कर असते आणि अशा पेशंटला लाईफ लॉंग अँटीप्लेटलेट म्हणजे रक्तपातळीच्या गोळ्या चालू केल्या जातात आणि त्या गोळ्या दिल्या जातात. तर चक्कर कशाला म्हणतात हे चक्कर स्पेशालिस्ट न्यूरोलॉजिस्टमध्ये पण चक्कर स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाऊन त्याचे योग्य निदान करून औषध घेणे जरुरीचे आहे.